हाय माझ्या भगिनींनो, माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस मैत्रिणींनो, मी आज खूपच खुश आहे. विचारा का? आज नवरात्रीचा पहिला दिवस आणि आपल्यासाठी खूप गोड न्यूज आलेली आहे. आपला वाढीव भाड्याचा GR आलेला आहे. त्याच्यावर मी हा व्हिडिओ बनवला आहे आणि तुम्हाला पटपट मी माहिती सगळी सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, तुमचं वचन मी पूर्ण करते, माझं वचन तुम्ही पूर्ण करा. कारण मी खूप मेहनत घेते, तुमच्यासाठी माहिती गोळा करते आणि माझ्या ग्रामीण, आदिवासी, शहरी अंगणवाडी मैत्रिणीसाठी सेविका मदतनीससाठी मी हे माहिती गोळा करते आणि ती माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाठवते. तर मैत्रिणींनो, पटकन सबस्क्राईब करा, माझ्यासमोर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकनचं बटन दाबा, म्हणजे माझे जेवढे व्हिडिओ आहेत ना ते तुम्हाला येणार आणि मी खूप छान छान आणि खरी माहिती सांगितणार आहे. कारण मी अंगणवाडी सेविका आहे, तर माझ्याकडून खोटी माहिती तुम्हाला येणार नाही, खरी माहिती येणार. तर म्हणून तुम्ही पटकन सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपल्या अंगणवाडी सेविका मदतनीसांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि कमेंट्स करा. मला तुमचे कमेंट्स वाचून एवढा आनंद होतो की मला लगे पटपट व्हिडिओ बनवावं असं वाटतं. म्हणून मी लगेच हा GR बघितला आणि हा व्हिडिओ बनवला. आपले अंगणवाडी केंद्राचे भाडे वाढले आहे, तर आपल्या युनियनचा दिल्लीचा मोर्चा हा आपला सक्सेस झालेला आहे. आपण काहीतरी घेऊन आलेलो, काहीतरी म्हणजे बहुत काय. कारण कसं आहे, आपल्याला रोज उत्तर द्यावं लागतं. सगळ्याच्याच अंगणवाड्या स्वतःच्या नाहीत, भाड्याच्या आहेत. कमीत कमी 20,000पेक्षा जास्त अंगणवाड्या नागरी शहरी विभागामध्ये भाड्याने आहेत. तर आपल्याला प्रत्येक महिन्याला खूप तोंड द्यावं लागतं भाड्यासाठी. 750 भाडं फक्त आपल्याला मुंबईमध्ये होतं आणि आता आपल्याला आपल्या जागेच्या क्षेत्रफळानुसार भाडं येणार आहे. म्हणून प्रत्येक प्रकल्पाच्या, प्रत्येक अंगणवाडीचं वेगवेगळं भाडं असणार आहे. कुणाच्या अंगणवाड्या घरात असतील झोपडपट्टीमध्ये, त्याचं भाडं वेगळं असणार आहे. SRAच्या बिल्डिंगचं भाडं वेगळं असणार आहे. SRAच्या बिल्डिंगमध्ये ज्यांची अंगणवाडी आहे, कुठे प्रायव्हेट जागी अंगणवाडी असेल तुमची, त्याचं भाडं वेगळं आहे. तर तुमच्या प्रकल्पात तो GR येणार आहे वेगवेगळ्या अंगणवाड्याचा. तरी पण मी थोडक्यात सांगते. जर तुमचा 200च्या 300मध्ये क्षेत्रफळामध्ये अंगणवाडी आहे तर तुम्हाला 2,000 भाडे आहे. त्याच्यात लाईट, पाणी आणि टॉयलेट असलं पाहिजे. मग त्याच्यापेक्षा प्रायव्हेट जागा जास्ती आहेत तर तिथे 5,000, तशापेक्षा अजून मोठी जागा आहे तर तिथे तुम्हाला 6,000 असं GRमध्ये आलेलं आहे. आणि सुधारित भाडं तुम्हाला आर्थिक वर्ष 2023 ते 24पर्यंत लागू होणार आहे. 2020ला ही मंजुरी आपल्याला सरकारने दिली होती, पण आत्तापर्यंत आपल्याला GR आत्ता आलेला आहे. म्हणून आपल्याला 2023 आणि 24पासून हे आपल्याला सुधारित केंद्राचं भाडं मिळणार आहे. तर आहे का नाही आनंदाची गोष्ट मैत्रिणींनो? खुश राहिलं आणि आनंदित राहिलं तर आपल्या सगळ्या मागण्या पूर्ण होणार आहे. कारण आपली युनियन, आपली संघटना खूप आपल्यासाठी मेहनत घेते. आपले MM पाटील अध्यक्ष, ब्रिजपाल सर, राजेश सर, अजून खूप जणी आहेत, त्या आपल्यासाठी खूप मेहनत घेत आहेत आणि त्यांचं आपल्याला खरंच साथ द्यायची आहे. आणि खरंच आपल्याला कसं होतं की प्रत्येक महिन्याला बोलणं खावं लागायचं. ज्यांच्या अंगणवाड्या भाड्याच्या आहेत तर त्यांचं असं होतं की आम्हाला भाडं एवढं का देता, लाईट बिल पण होत नाही. तर आपल्याला आता सुधारित भाडं आलेलं आहे. तर नेमकं मी कुणाला किती भाडं मिळणार हे तुम्हाला सांगू शकत नाही, पण तुम्हाला हे जरूर सांगू शकते की आपलं भाडे वाढलेले आहे आणि आपल्या जागेच्या क्षेत्रफळानुसार आपल्याला भाडं मिळणार आहे. एक तर ग्रामीण, एक शहरी आणि एक आदिवासी, वेगवेगळ्याप्रमाणे. तर त्याच्याप्रमाणे आपले भाडे येणार आहे. कुठे लाईट बिलाचा जास्ती येतो आणि संडास टॉयलेट ज्यांच्यामध्ये, तर त्या जे आपला सर्वे झाला होता अंगणवाडी केंद्राचे, ज्याप्रमाणे त्यांनी आपल्याला माहिती मागितली होती त्याप्रमाणे आपलं भाडं येणार आहे. तर आता भाडं आपलं प्रत्येक जागी वेगवेगळं असणार आहे. तर आपण ही गुड न्यूज तुम्हाला दिली आहे. मी खूप आनंदी राहा. आणि माझ्या काही मैत्रिणींचा मला कमेंट्स होते की ताई, आता तुम्ही घाबरत नाही, तुम्ही असं बोलता कशी बिंदास. तर मी ताई सांगू तुम्हाला, मला एवढं बिंदास बोलायला आणि एवढं तुमच्यासमोर उभं राहून ठामपणे बोलायला मला 1 नाही 2 नाही 15 ते 20 वर्ष लागली. पण मी काय केलं, काय बघतात आपले ऑफिसवाले, का आपण त्यांना घाबरायचं? आपण काय चुकीचं करतो का? आपण मानधनी लोक एवढी मेहनत करतो, मग घाबरायचं काय? एक तर तुम्हाला सेविकांनो, माझ्या भगिनींनो सांगते, खरं बोलणं आणि उलट बोलणं याच्या 2 गोष्टीमध्ये फरक आहे.
जर तुम्ही खरं बोलत असाल तर तुम्हाला कुणाला घाबरायची गरज नाही. उलट बोलणं, उद्धट बोलणं याच्यासाठी आपल्याला घाबरायला पाहिजे, कारण आपण त्याची रिस्पेक्ट केली पाहिजे. ते आपल्या सिनियर आहेत, पण खरं बोलायला पण शिकलं पाहिजे, कारण तो आपला अधिकार आहे. आपण जर खरं नाही बोललं आणि आपण तोंड नाही दिलं तर कसं होणार? आता मी सांगते मी का घाबरत नाही, मला का भीती वाटत नाही. सगळ्यात आधी मी अंगणवाडीचे माझे काम पूर्ण ठेवते. मी अंगणवाडीच्या वेळात अंगणवाडीत जाते, मी मुलांना शिकवते, माझी रजिस्टरं पूर्ण असतात आणि मी अशी बिंदास बोलते. म्हणून माझ्याकडे काही ऑफिसच्या लोकांनी व्हिजिटा केल्या. माझ्याकडे सी डी ओ पण व्हिजिटला आलेले, माझ्याकडे झोन अधिकारी येऊन गेले व्हिजिटला, माझ्याकडे पालक सभा झाल्या, माझ्याकडे होम व्हिजिट झाल्या. काही समाजाच्या ठेकेदारांनी माझ्या तक्रारी ऑफिसला जाऊन केल्या. त्याच्यावर मला काही फरक पडला नाही, कारण माझं सगळं काम पूर्ण असतं. भीती कसली मला? माझं काम पूर्ण आहे. मी माझ्या अंगणवाडीच्या वेळेत माझं काम पूर्ण करते आणि मी कुणाला घाबरत नाही. मी बिंदास, माझं 10:30 ते 3:30 टाईम आहे, त्याच्यानंतर मी दुसरं कामं करते. मी खूप NGOमध्ये जुळलेली आहे, मी दुसऱ्या सगळ्या संस्थामध्ये वगैरे काम करते. माझं स्वतःचं मी ट्रेनिंग घेते, मी शिकायला जाते. मी कुणाला घाबरत नाही, मी बिंदास बोलते. माझ्या वेळेनंतर मी काही करेन, मी स्वतःची मालकीण आहे. तसं तुम्ही एकतर मुलींनो अंगणवाडीची रजिस्टर, जे आपली लेखी रजिस्टर असतात, जिथं आपल्याला पैशाचा हिशोब द्यावा लागतो, कारण हा मोबाईलच्या ॲपची किती नाटकं चालल्यात तुम्हाला पण माहिती आहे. जर ॲप कुठं गायब झाला, उडून गेला, तर आपल्याकडे रेकॉर्ड पाहिजे का नाही आपल्या मुलांचा. म्हणून एकतर रजिस्टर पूर्ण करा. दुसरं, तुम्ही तुमच्या अंगणवाडीच्या वेळेत अंगणवाडीत राहा, गृहभेटी करा, संदर्भ सेवा करा. ज्या 6 सेवा आपल्याला द्यायच्या आहेत, पूर्व प्राथमिक शिक्षण, गृहभेटी, संदर्भ सेवा, अजून आपल्याला किशोरवयीन मुलींचा आढावा घ्यायचा आहे, रिपोर्ट द्यायचा आहे. 6 सेवा केल्यानंतर तुम्हाला 7वी सेवा करायची काही गरज नाही. आणि त्याच्यानंतर कुणाला घाबरू नका. आपल्या वेळेच्या नंतर पैसे कमवा, कारण आपलं पेन्शन कधी होतं काय होतं हे आपण भांडत आहोत सरकारशी, पण पैसे कमवून ठेवा. आता आपले हातपाय चालतात, तर आपल्याकडे थोडी बॅलन्स सेविंग करा. मुलींनो घाबरायचं नाही. हे बघा, कोणीही विजिटला येऊ द्या, माझ्याकडे सगळे विजिटला येऊन गेले, मी कधी घाबरले नाही. आजपर्यंत मी एकही मेमो घेतलेला नाही. मी बोलते माझी चूक दाखवा, कारण मी अंगणवाडीत दररोज जाते, माझी मुलं असतात, माझी रजिस्टर पूर्ण असतात, मी राशन सगळ्यांना वाटते, मी गृहभेटी करते, पालक सभा घेते, माझी माता समिती आहे, माझा एरियामध्ये संपर्क आहे, एरियातील पदाधिकाऱ्याशी, लोकप्रतिनिधीशी मी संपर्क करून सांस्कृतिक कार्यक्रम करते. माझ्या एरियातल्या किशोरवयीन मुलांना मेडिकल कॅम्प, विधवा बायकांना राशन वगैरे जिथून काय मिळतं मी माझ्या लाभार्थ्यांना देते. मला घाबरायची काय गरज आहे? उलटं मी सरकारचं जास्त काम करते, म्हणून मी अजिबात घाबरत नाही. आणि तुम्ही जर एवढे काम करत असाल तर मी तुमच्या बरोबर आहे. अंगणवाडी सेविकाचा नाद नाही करायचा कोणी. एवढं काम करा आणि घाबरू नका. मला सुपरवायझर असतात, भेटतात, मला विचारतात कुठे चालला तुम्ही. मी म्हणते तुम्ही कुठे चालला? तुमची ड्युटी संपली नाही, माझी संपली आहे. मी चालले घरी, मी फिरायला चालले, मी पिक्चरला चालले, मी कुठं पण जाईन, मी दुसरीकडे काम करते, मी पैसा कमवते, मी रोग बायठोक बोलते, कारण माझं अंगणवाडीचं काम पूर्ण आहे. तर आपल्याला बघा, आपल्याला सवय झाली. तुम्ही एक लक्षात गोष्ट देता, एक दिवस जर CL घेतली, अंगणवाडीत नाही गेलं तर आपल्याला बरं नाही वाटत. मग घाबरायची काय आहे? आपण कामं करतो, बिंदास कामं करा आणि सुपरवायझरांना उत्तर द्या. कारण आता सध्या कसं आहे, मोबाईल आल्यामुळे सुपरवायझरकडे पण 2-2, 3-3 बीट असल्यामुळे त्यांना पण प्रेशर येतो आणि ते आपल्याला कामं सांगतात आणि आपण बसल्या बसल्या करतो. पण आपल्याला तेवढ्याच मानधनात खूप कामं होतात. म्हणून बोलायचं सरळ, हे माझं काम नाही आहे मॅडम, हे तुमचं काम आहे. आणि आपल्या कोणी सेविका मदतनीस एक दोघीला प्रॉब्लेम असेल तर त्यांच्याबरोबर जा, एकजूट राहा आणि युनियनबरोबर राहा नेहमी. आणि एक दुसरी गोष्ट सांगायची म्हणलं तर, आपलं युनियन आहे म्हणून आपण आहोत, नाहीतर आपण अंगणवाडी सेविका कुठं फेकल्या गेल्या असता जर आपलं युनियन नसतं तर. म्हणून युनियनचं मेसेज जर कुणाला मिळत नसेल तर आपले जिल्हा अधिकारी, तालुका अधिकारी, जे पण आपले आहेत पदाधिकारी, त्यांचा तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्ही स्वतः बोला, तुमचा प्रॉब्लेम आहे ना तर तुम्ही स्वतः बोला. का आपल्याला काय घाबरायचं? आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून आपली वक्तृत्व स्पर्धा किती छान होते, आपले सगळे कार्यक्रम किती छान होतात. कसली घाबरायची आपल्याला? आपण कोणाला घाबरायचं नाही. आणि मुलींनो, भाडं वाढीवाले खूप आनंद आहे. आता आपल्याला घरमालकाचे बोलणे ऐकून घ्यावं लागणार नाही. कमीत काही फूल नाही तर फुलाची पाकळी आपण ह्या मोर्चामध्ये घेतलेली आहे. तर आता एक एक पायरी आपण चढत आहोत आणि घाबरू नका. आणि सगळ्या मिळून नकारात्मक विचार करू नका.
चांगला विचार करा, सकारात्मक विचार करा. रोज बोला माझा पगार वाढत आहे, मला शासकीय दर्जा मिळत आहे, आम्ही सगळे शासकीय नोकर आहोत, आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण होत आहेत. आपण सगळ्या मिळून 2 लाख 3 लाख मुलीवाल्यांना मानधन मिळतं, पगार नाही, तर तो सगळा मेसेज आपल्या युनिवर्सला जातो, निसर्गाला जातो आणि तोच परत येतो आपल्याला. म्हणून आपण चांगलं बोलायचं. सकाळी उठल्या उठल्या बोला माझा पगार वाढलेला आहे, माझे मानधन नाही आहे, मी आता मला वेतन भेटतं आहे, माझे पैसे सगळे वेळेवरच येते, सरकार आमच्या सगळ्या मागण्या मान्य करते, असं रोज बोला. आणि जर कुणाला काही प्रॉब्लेम असला तर मला कमेंटमध्ये नक्की तुमच्या गावाचं नाव, तालुक्याचं नाव, प्रकल्पाचं नाव आणि काही माहिती जरी विचारायची असली तरी तुम्ही विचारा. आणि आता तुमच्या अकाउंटला भाडं येईन तेव्हा तुम्हाला माहीत पडेल की सगळीकडे वेगवेगळं भाडं आहे. म्हणून मी तुम्हाला हे सांगू शकत नाही की कुठे 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 किती भाडं आहे. कारण मी मुंबईचं शहरातलं सांगू शकते की जागेनुसार होणार आहे भाडं. आपल्याला नक्कीच 750 तर आता मिळणार नाही, 1000च्या वरीच भाडं मिळणार आहे. आणि म्हणून ही आनंदाची गोष्ट आहे. आणि सगळ्या एकजूट राहा, सगळ्यांनी मिळून राहा आणि आपल्या संघटनेच्या साथ द्या. संघटना आहे म्हणून आपण आहोत. आणि हे बघा, कोणी सुपरवायझरनी आपल्याला ऑफिसने मिटिंग ठेवली की आपण किती पटापट जमा होतो. कारण आपल्याला काय वाटतं, ह्या आपल्याला नोकरीवरून काढतील. पण मुलींनो एक लक्षात ठेवा, आपल्याला नोकरीवरून कोणी काढू शकत नाही. आणि युनियन तर आपल्याला नोकरीवरून काढू शकत नाही, पण नोकरीवर काही जर आपल्या आलं तर आपल्याला युनियन वाचवते. तर युनियनकडे आधी या काही प्रॉब्लेम असला तर. आणि कुणाला होत नाही बोलायला, तर गट्स नसते, तर दुसऱ्या मुलींनी तिची साथ द्या. आणि आपल्यामध्ये असं कोणी नाही की ती पुढं जाते, तिला मान आहे, सन्मान आहे, असं काही नाही. आपल्या अंगणवाडी सेविकामध्ये हे गुण आहेतच नाही. आपण कोणावर कधीही जळत नाही, कारण आपण सगळ्या आपल्या मैत्रिणी एकजूट राहतो, याचा मला खूप गर्व आहे. अंगणवाडी सेविका कधी कुणाला मागे खेचत नाही, आपल्या मैत्रिणीला पुढे करतात. तू बोल, तू कर, असं एक दुसऱ्याला जो आपण प्रोत्साहन देतो, हा आपला जो कुटुंब आहे तो खूप मोठा आहे. नवरात्रीमध्ये 9 दिवस एन्जॉय करा. माझ्याकडून तुम्हाला सगळ्याला शुभेच्छा. कारण खऱ्या देवी तर अंगणवाडी सेविकाच आहेत, ज्या एरियातल्या पोषण आहाराचं सगळं बघतात. आता आपण एकच विचार करूया ह्या नवरात्रीचा की नकारात्मक ऊर्जा आपण नाही ठेवायची, आपण सकारात्मक विचार करायचा. नक्कीच आपल्याला शासकीय दर्जा मिळणार आहे, पगार वाढणार आहे, सगळं काही मिळणार आहे. तर आपण सगळ्यांनी मिळून राहायचं. आणि परत मैत्रिणींनो विसरू नका, प्लीज सबस्क्राईब करा. कारण तुम्ही सबस्क्राईब माझं चॅनल केलं तर माझं प्रोत्साहन वाढतं. आणि काय गुड न्यूज आहे, आपलं भाडं वाढीवचा GR आलेला आहे. मी GR पूर्ण वाचला आहे म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे. कोणतेही फेक व्हिडिओ ऐकून तुम्ही आपले भान हरपून जाऊ नका. आपल्या ऑफिसला विचारायचं, सुपरवायझरला विचारायचं, नाहीतर आपल्या युनियनच्या पदाधिकाऱ्यांना विचारायचं की मी असं असं ऐकलं आहे, तर तुमच्याकडे GR असला तर आम्हाला पाठवा. तो GR वाचा. आणि नागरी, शहरी, आदिवासी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं भाडं सुधारित आपलं भाडं वाढलेलं आहे. आणि भाडं 2023 ते 24 आर्थिक वर्षापासून आपल्याला सुरू झालेलं आहे. तर सगळ्यांनी आनंदी राहा आणि नेहमी हसत राहा, नेहमी खुश राहा. मी नेहमी आनंदी राहते, कारण आनंदातच राहायचं. दुःखात राहून काय फायदा होतो का? नाही ना. ती छोटी छोटी लहान बाळं आपण जेव्हा अंगणवाडीत जाऊन बघतो किती वेळा हसतात. ते काय देतो आपण त्यांना, एवढासा खाऊ, 50 वेळेत ते हसतात. तर आपण त्यांच्या एक मूल आपल्याला बघून 50 वेळा हसतो, आपण त्याच्याकडे बघून 100 वेळा हसा. ते जे आपण कमवलं आहे ना ते कुणाला नाही. म्हणून अंगणवाडी सेविकांना सगळ्यांना मानाचा मुजरा आहे. आपण खूप चांगलं काम करतो. आपण भारताचे नागरिक घडवतो आहे, आपण पाया बनवतो आहे मुलाचा. म्हणून आपल्याला गर्व असला पाहिजे, कारण उद्या मुलं उठून जगात जाणार आहेत. आणि कुठे ना कुठे तुम्हाला ताई म्हणून, अंगणवाडी टीचर म्हणून, आता मला एवढा आनंद होतो ना, माझ्या एरियातल्या किशोरवयी मुली आपली मुलं घेऊन येतात अंगणवाडीत. आणि आता मुलांची पण लग्न व्हायला लागल्यात, सुना यायला लागल्यात. तर एवढा आनंद होतो. कुठे कुठे ते बोलतात टीचर मैं देखो तुम्हारे पास पढ़ने आता था मैं इतना बडा, असं इतकं छान वाटतं. मुलं मागून हाक मारतात, ते आपण कमवलेलं आहे. तर आपण सावित्रीच्या मुली आहोत आणि आपण एज्युकेशनचा पाया बनवत आहोत. म्हणून आपण आनंदी राहायचं. होऊ द्या किती मानधन, पगार काय होतं ते बघूया, आपण समाधानी आहात. आणि अंगणवाडीच्या वेळेनंतर दुसरं काम करा, पैसे कमवा, बिंदास सेविंग करा, घाबरू नका. आणि नाहीतर कोण बोललं तर वेळेवर मानधन द्या. जर वेळेवर कामं लावतात ना तुमच्याकडून द्या पैसे बोलायचं. आणि सगळ्यांनी मिळून राहा. कोण एक सेविका आपली पुढं होऊन बोलत असेल तर तिला इगो आहे, तीच पुढे पुढे करते, असा काही विचार करू नका. ती बोलते आपल्या सगळ्यासाठी आणि आपल्या सगळ्यांचं भलं व्हावं म्हणून. म्हणून सगळ्यांनी मिळून राहायचं आहे. माझी फक्त तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही अंगणवाडीची कामं पूर्ण करा
आणि त्याच्यानंतर जर तुम्ही तुमचं नाव कुणी घेतलं तर मी आहे तुमच्याबरोबर, युनियन आहे. आणि कृती समितीचा विजय असो, MM पाटील आगे बढो, हम तुम्हारे साथ आहे. आम्ही ब्रिजपालच्या मुली आहेत, आम्ही घाबरणार नाहीत. मग ब्रिजपाल सरांनी एक वाक्य बोललं आहे, तुम्हाला शासकीय दर्जा दिल्याशिवाय मी काम सोडणार नाही, मी घरी बसणार नाही. तर बघा आपल्यासाठी किती विचार करतात. म्हणून आपण आपल्या युनियनबरोबर राहायचं आहे. आणि आली गेली असे खूप सुपरवायझर कितीतरी येतात जातात, म्हणून मुलींना मिळून राहा. आपल्या एरियातून आपल्याला कोणी काढू शकत नाही आणि नोकरीवरून तर कुणालाच कोणी काढू शकत नाही. जर तुमचं काम पूर्ण आहे, तुमचा एरियात व्यवहार चांगला आहे, तर आलेले मेमोचा टेबल खुर्ची पुसून टाका. कोण काय करत नाही. एरियातल्या 100 बायका तुमच्यासाठी उभ्या राहायला पाहिजेत. माझ्या अंगणवाडीतल्या एरियातल्या मी फक्त एक आवाज दिली तर 500 बायका बाहेर येतात. माझे पॅरेंट्स मला एवढं सपोर्ट करतात, म्हणून मी आज इथे उभा राहिली. आणि त्यांच्यामुळे आपण एवढं आनंदी राहतो. तर आपल्या पालकांचं पण धन्यवाद, आपल्या मदतनीसचं धन्यवाद. आणि आपण सगळ्यांनी मिळून राहायचं. सेविका मदतनीस जर भांडल्या तर त्याचा फायदा ऑफिसवाले घेतात. म्हणून आपापसात भांडू नका मैत्रिणींनो, मास्टरवर वगैरे एक दुसऱ्यांना सगळ्यांना सपोर्ट करत जा. आणि आपण एवढं चांगलं काम करतो, मग आपल्याला काय घाबरायची. आणि चुका होत असतात माणसाकडून, चुका आणि शिका आणि पुढे जा आणि आनंदी राहा. जय महाराष्ट्र. कृती समितीचा विजय असो, हमारी युनियन हमारी ताकद. आणि आमचं भाडं वाढलेलं आहे. आणि मुलींनो प्लीज सबस्क्राईब आत्ता माझ्यासमोर करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, आपल्या सगळ्या मैत्रिणींना लाईक करा आणि छान छान कमेंट्स करा. माइंड ब्लोईंग कमेंट्स मला ऐकून खूप आनंद होत आहे. धन्यवाद. सगळे आपण एक कुटुंब आहोत. आणि माझ्या फ्रेंड्स सगळ्या माझ्यासाठी जीव की प्राण आहे. मी तुमच्यासाठी मेहनत घेते, तुम्ही माझ्यासाठी मेहनत नाही, स्वतःसाठी मेहनत घ्या. स्वतःला पुढे करा आणि स्वतःसाठी करा. तुम्ही आज स्वतःसाठी कराल, सगळ्यांसाठी होणार आहे. मी सगळ्यांचा विचार करते, त्याच्यात मी पण समाधानी होणार आहे. कारण तुम्हाला शासकीय दर्जा मिळाला, मला मिळणारच आहे. तुमचे पगार वाढली, माझे वाढणार आहे. तर तुमचं जे होणार ते माझं होणार. तर कुणी घाबरू नका, सगळे एकजूट राहा. आपल्याला कामावरून तर कोणी काढू शकत नाही. कारण आपल्यासारखे फ्रंट लाईन वर्कर ह्यांना कोणीच भेटणार नाही. आयता डेटा देणारे कोण भेटतात आपल्याला. आणि जे मंत्री वगैरे बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. इलेक्शन आलं की ती काहीतरी बरबडतात. आज आहे उद्या नाही. कोणती मंत्री आहे ना, उद्या उठून अंगणवाडी सेविका होऊ शकत नाही. पण माझ्या अंगणवाडी सेविकामधून कोणी ना कोणी मंत्री, आमदार, नगरसेवक होऊ शकतो. आणि झालेल्या आहेत आपल्या मुली, एवढ्या टॅलेंटेड आहेत. तर आपली जागा कोणी घेऊ शकत नाही, पण आपण सगळ्यांची जागा घेऊ शकतो. हे लक्षात ठेवा. आणि अजिबात घाबरू नका. काही झालं तरी तुम्ही कमेंट्स करा, मी तुम्हाला माहिती देणार आहे. आणि धन्यवाद. माझ्या सगळ्या मैत्रिणींनो, सगळ्या अंगणवाडी सेविकांनो, एकजूट रहा.